गेल्या 3 महिन्यांपासून एकनाथ शिंदेंचं आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ज्या गोष्टीसाठी अट्टहास सुरू होता किंवा ज्या गोष्टी म्हणजे जिथे हे सगळं प्रकरण थांबत होतं ती गोष्ट शेवटी काल रात्री घडली आणि कुठून तर पुण्याच्या विमानतळावर झालं असं की हे सगळ्यांना माहिती होतं की जर 2/3 जागा हव्या असतील तर 9तले किमान 6 जण आपल्यासोबत पाहिजेत आणि इथेच सगळी मेख अडलेली होती। देसाई आणि अरविंद सावंत ह्या 2 व्यक्ती तर जाणार नाहीत हे क्लिअर होतं। मग 7च जण राहिले। मग या 7 जणांमध्ये एक्झॅक्टली कोणाला गळाला लावता येईल या सगळ्यासाठी प्रयत्न सुरू होते। त्यात वाजेंचं तर नाहीच झालं, पण महत्त्वाचं म्हणजे काय की 5 जण फायनल झाल्यानंतर सुद्धा एक नाव राहिलेलं होतं, ते नाव सुद्धा अजून होतच नव्हतं। या ना त्या कारणाने कन्व्हिन्स करायचा सगळा प्रयत्न सुरू होता आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं नाव आलं ते म्हणजे ओमराजे निंबाळकर यांचं। धाराशिवचे खासदार 7.5 लाख जवळपास मतदान झालं आणि 3.5 लाखाच्या लीडने निवडून आले। मुद्दा इथपर्यंत थांबला नाही तर आज जेव्हा उद्धव ठाकरेंच्या पक्षातल्या 6 जणांनी तिकडे जाऊन म्हणजे लोकसभेमध्ये जाऊन एक तर स्वतःचा वेगळा गट स्थापन करतायत किंवा ते शिंदेमध्ये मर्जर करतील अशी सगळी परिस्थिती असताना एका खासदाराचं नाव सतत चर्चेत आहे। लोक त्यांना प्रश्न विचारतात, कोण त्यांच्यावरती चिडलंय, कोणी विचारतंय की तुम्ही एक्झॅक्टली कुठे आहात। असं सगळ्या प्रक्रियेमधून आज दिवसभरात त्यांचं नाव चर्चेत राहिलं ते म्हणजे आहे ओमराजे निंबाळकर। ज्यावेळी मी हा व्हिडिओ शूट करायला घेतोय तोपर्यंत काल रात्रीपासून एक्झॅक्टली काय काय सिक्वेन्स घडलेत मी त्यांना स्वतः कॉल केला, त्यात एक्झॅक्टली काय झालं, त्यानंतर माझ्या आणखी पत्रकार सहकारी मित्रांनी कोणाकोणाला फोन केले, त्यात नक्की कोण कोण काय काय म्हणालं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय ज्यावेळी लोक प्रश्न विचारतात की ओमराजे तुम्ही सुद्धा, त्यावेळी नक्की हे सगळं गणित कुठे अडलेलं होतं आणि मग दिल्लीच्या भाजपची या सगळ्यामध्ये रणनीती काय होती या सगळ्या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओमधून समजून घेऊ। नमस्कार, मी ओमकार, मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। पद्मसिंह पाटलांचं नाव आलं ते सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या विषयामध्ये तर ते आलं पवनराजेंच्या हत्येमध्ये। एकेकाळी पवनराजे असतील, तिकडे पद्मसिंह पाटील असतील, सोबत काम करणारी माणसं धाराशिव तालुक्यामध्ये, इकडे फलटणवरून ते तिकडे दुष्काळामुळे शिफ्ट झालेली सगळी घराणी आणि साखर कारखान्यापासून जिल्हा बँकेपासून ते अगदी जिल्हा परिषदांपर्यंत आणि तिथून मग पुढे मंत्रिपदापर्यंत ही सगळी मंडळी एकत्र काम करत होती आणि नंतरच्या काळात ते फाटलं ते कुठपर्यंत तर पवनराजेंचा खून झाला 20 वर्षापूर्वी आणि त्यामध्ये पद्मसिंह पाटलांचं नाव आलं। नंतरच्या काळात मंत्रिपदाचा वगैरे राजीनामा सगळा झाला। त्यावेळी एकेकाळचे शरद पवारांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जायचे, नंतर परत आणखी समीकरणं बदलली। मुद्दा इथपर्यंत थांबला नाही, समजून घ्या। ज्यावेळी आत्ता हे खूप क्लिअर कट दिसतंय की धाराशिवमधले भाजपला अंगावर घेण्याइतके नेते आता एकनाथ शिंदेकडे राहिलेले दिसत नाहीयेत। स्पेशली तानाजी सावंतांचं सगळं ह्या सगळ्यामध्ये आणखी किऑस तयार झाला। आधीचं त्यांचं मंत्रालय काढून टाकण्यात आलं, नंतरच्या मंत्रिमंडळात त्यांना सामील नाही करण्यात आलं। मधल्या काळात तानाजी सावंत स्वतः एका स्पेसिफिक कास्ट लॉबीमध्ये स्वतःला डॉमिनेट करायचा प्रयत्न करत होते। त्याच पद्धतीने मराठा असल्यास त्यांचं ब्रँडिंग सगळं सुरू झालेलं होतं। या सगळ्यामध्ये आत्ताच्या घडीला जेव्हा भाजप धाराशिव जिल्ह्यामध्ये म्हणजे ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाटलांच्या घराच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे, खूप क्लिअर कट दिसतंय की फक्त अर्चना पाटील यांना उमेदवारी लोकसभेची दिली नाही तर त्यानंतर राणा जगजित यांना सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिला। वारंवार असं दिसतंय की अगदी राजकारणात वापरले जाणारे साम दाम दंडभेद अशा सगळ्या गोष्टींचा बॅकअप त्यांना बीजेपीकडून दिला जात आहे आणि धाराशिव तालुक्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये भाजपचं प्रस्थ आणखी वाढावं याच्यासाठी प्रयत्न केला जातोय। त्यावेळी एकनाथ शिंदेंना इतका महत्त्वाचा माणूस हाती लागणं आणि त्याच पद्धतीने आपलं राजकारण सुरू ठेवणं याचं सगळं प्लॅनिंग इतक्या दिवस आखलं जात होतं। या सगळ्याला ओमराजे फायनलपर्यंत जाणार नाहीत असं म्हटलं जात होतं, पण आज सकाळपासूनचा सिक्वेन्स थोडंसं या सगळ्यामध्ये शंका निर्माण करणार आहे। आपण वन बाय वन जाऊ की काल एक्झॅक्टली काय घडलं समजून घ्या। परवा ओमराजे पुण्यात होते, ॲक्च्युली भेटायचं पण ठरलं, फोन वगैरे झाले होते त्यांचे, पण मी सोमवारी मुंबईला होतो त्यामुळे मला पुण्यामध्ये यायला उशीर झाला आणि यामुळे ही भेट सगळी थांबली। दुसऱ्या दिवशी परत फोन केला तोपर्यंत ते सकाळीच लवकर पुण्यात ते थांबले आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर ते मुंबईला निघाले होते, कारण या सगळ्या प्रकरणातला मुंबईच्या कोर्टामध्ये त्यांचा निकाल लागणार होता। आता याची तारीख पुढची पडली, याची तारीख पुढे 19 तारीख पडली, त्यामुळे असं दिसलं की आता लगेच तर काय तुमचा निकाल लागणार नाही हे क्लिअर झालं। तिथून ते थेट निघाले। माझ्या माहितीनुसार श्रीकांत शिंदेच्या माणसांनी पुण्याच्या विमानतळावरती दुपारची 3ची पहिली फ्लाईट ठेवली होती या सगळ्यामध्ये आणि ऑब्व्हियसली चार्टर्ड अरेंज करण्यात आलेलं होतं। तिथून हे सगळं 5 वाजेपर्यंत गेलं। 5चं संध्याकाळी रात्री 10 पर्यंत फायनल झालं की चला रात्री 10 पर्यंत आता ओमराजे येतील पुण्यामध्ये आणि तिथून लगेच फॅमिली पुण्यात ठेवतील। तिथे पण काय किस्सा घडला हे सांगतो मी। फॅमिली पुण्यात ठेवतील, त्यानंतर इथून ते
दिल्लीच्या दिशेने मार्गस्थ होतील. पण 10 वाजता पण हे सगळं नाही झालं आणि शेवटी पुण्यातून म्हणजे जयराजे असतील किंवा इकडं तानाजी सावंत वगैरे ही 2-4 मंडळी आहेत, ही सगळी ओमराजेंना घेऊन रात्री जवळपास 1-1:30च्या दरम्यान पुण्यातून फ्लाय झाली चार्टर्डने, दिल्लीमध्ये पोहोचली. रात्रभरात सही करायची होती, फॉर्मॅलिटी होतं, त्यांची भेटगाठी वगैरे सगळ्या उरकल्या आणि पुन्हा माघारी हे सगळी मंडळी पुण्याला परतली. आता ओमराजेंना जेव्हा सकाळी फोन झाला तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं, नाही मी पुण्यातच आहे. मग पुण्यात आहेत तर कुठे आहेत विचारलं, मग कुठे आहेत तर ते म्हटले नाही आहे पुण्यात, थोड्या वेळात बोलू. माझ्या एका सहकारी मित्राने पत्रकाराने फोन केला, आम्ही सोबतच होतो 3 जण. म्हटलं तुम्ही ट्राय करा, म्हटलं तुमचा घेतात का. त्याने ट्राय केला, त्यांना म्हटलं मी जिमवरून वगैरे निघतो म्हटले आणि थोड्या वेळात म्हटले मी घरीच चाललोय, मी इथे पुण्यातच आहे. आणखी एका सहकारी मित्राने परत माझ्या बाजूला फोन केला, 3 जण आम्ही उभे होतो. त्याला म्हटले की पुण्यातच आहे, हे कोण चालवते बातम्या की मी दिल्लीला गेलोय वगैरे वगैरे. नाही नाही असं काही नाही. पुढचा प्रश्न त्यांनी विचारला आणि मग त्यांनी विचारलं की तुमचं काय नक्की ठरलंय, तुम्ही जाताय का नाही, खासदार तिकडे येतात. ते म्हटले नाही नाही आता कुठे काय हा विषय बोलायचा काहीच संबंध नाहीये. मुद्दा असा आहे, शेवटपर्यंत एक स्पेसिफिक प्रश्न आम्ही तिघांनी त्या कॉलमध्ये विचारला होता की तुम्ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत जाणार आहात का. त्याला त्यांनी स्पेसिफिक नाही, एक सिंगल वर्ड आन्सर की असं काही नाहीये की मी जाणार नाही, हे उत्तर त्यांनी दिलेलं नाही. आणि या सगळ्यामुळे ओमराजे सुद्धा तिकडे जाऊन आले. याबद्दलचा शंकांना आणखी मला असं वाटतं की इट फ्युएल्ड अप, की त्याला आणखी त्यात आणखी आपण म्हणू की पेट्रोल ओतलं गेलं की त्याला आणखी जाळ वाढला या सगळ्यामध्ये. आता हे सगळं होत असताना काल ते तिकडून मुंबईवरून परत पुण्याला आले होते माघारी. रात्रीला त्यांना सगळं उशीर झाला, परत फोनाफोनी सगळी सुरू होती. मग पुण्यात आणखी काही नेते थांबलेले होते आणि मग ते पुढे 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 करत काय झालं की एक एक करत या सगळ्यामध्ये व्यक्ती पुढे गेल्या. आता फायनली हे सगळं झालं. सकाळपासून बातम्या चालणार होत्या की त्यांच्यासोबत तानाजी सावंत पण गेलेले आहेत, ते माघारी येणार आहेत वगैरे. आता आज बघा योगायोग, आपण ह्याला योगायोग म्हणू. योगायोग बघा, आम्ही सगळे पत्रकार जेव्हा पुणे एअरपोर्टवरती होतो तर जर तानाजी सावंत त्यांच्यासोबत दिल्लीला गेलेले नव्हते तर मग सावंत कुठे होते याचं सावंतांनी पण उत्तर राहिलं. आणि इंटरेस्टिंगली सावंत एअरपोर्टवरती स्पॉट झाले. त्यांना विचारलं तुम्ही कुठे होता, त्याने नाही माझं काम होतं यासाठी गेलो होतो मी. ते शेवटपर्यंत हे नाही म्हटलं की चार्टर्डने आम्ही तिकडे गेलेलो होतो किंवा आम्ही हे सगळं कशासाठी गेलो होतो. ते म्हटले आत्ता ज्या काही सगळ्या चर्चा चालल्यात मी तर माध्यम म्हणूनच ऐकतो की असं ऑपरेशन टायगर वगैरे सुरू झालंय, मला तर कसली कल्पनाच नाहीये. पण जर सोपा प्रश्न आहे म्हणून याला योगायोग असं म्हणतोय की काल रात्री ही सगळी मंडळी गेली, तिथून सगळे आज एअरपोर्टवरून बाहेर पडले आणि जो तो आपापल्या मार्गाने निघून गेला. या सगळ्यामध्ये ओमराजे नव्हते. आत्ता सोर्सेसकडून थोड्या वेळापूर्वी अशी माहिती मिळाली की ओमराजे तिथले एअरपोर्टच्या VIP लाऊंजमध्ये थोड्या वेळ बसले आणि त्यानंतर 2.5-3 तास बसल्यानंतर ते एअरपोर्टवरचा आणखी एक कार्गोचा रूट आहे तिथून ते नंतर मग बाहेर पडले. आता असं झालेलं असू शकतं, एखाद्या प्रायव्हेट गाडी, त्यांची गाडी नसेल समजा, खासदारचा स्टिकर असेल, दुसरी गाडी बोलून घेतली असेल, तिथून ते बाहेर पडलेले असू शकतात, कम्प्लिटली फाईन. मुद्दा असा आहे योगा वगैरे तानाजी सावंत स्पॉट झाले, याच्यातून एक इंडिकेशन मिळालं, एक सिग्नल मिळाला की तानाजी सावंत सुद्धा दिल्लीला जाऊन आले होते आणि ते सकाळी आत्ता माघारी परत पुण्याकडे परतलेले आहेत. त्यांना विचारलं, पण विचारताना ते म्हटले की नाही मला ऑपरेशन टायगर बद्दल तशी काही माहिती नाही, जेवढं माध्यमांना माहिती मला तेवढंच माहिती आहे. पण त्यांनी या गोष्टी सांगितल्या नाहीत. 1, 2 आणि 3 वेगवेगळे मुद्दे महत्वाचे आहेत. मुद्दा क्रमांक 1, ओमराजे जर तिथून पुण्यातच आहेत तर त्यांनी तसं क्लिअर करायला पाहिजे होतं, ते त्यांनी केलं नाही. ते फक्त पुण्यात आहेत त्यासोबत लोकेशन शेवटपर्यंत कोणाला त्यांनी त्यांचं डिस्क्लोज नाही केलं. सकाळी जेव्हा मीडिया त्यांच्या पुण्यातल्या बाणेरमधले जे त्यांचे बंधू राहतात त्या घरी गेले तेव्हा त्यांच्या मातोश्री तिथे होत्या, कुटुंबातले लोक तिथे होते, पण ओमराजे मात्र तिथे काही नव्हते. आता फक्त इतकं नाही. मुद्दा क्रमांक 2, त्यांचं कोथरूडमध्ये जे एकदम जुनं घर होतं तिथे पण सकाळी मी जाऊन आलो तर तिथे सुद्धा ओमराजेंच्या इथे कोणीच नव्हतं. आता याच्या व्यतिरिक्त पुण्यात ओमराजे नेहमी आणखी तरी कोणाकडे थांबतात का, तर मी तरी जेवढं त्यांना पुण्यात जेव्हा जेव्हा भेटलो तरी असं काही मला ते दिसलेलं नाही. कदाचित आज त्यांना माध्यमांचं ससेमिरन असेल पाहिजे म्हणून ते दुसरीकडे थांबलेले असू शकतात. पण मुद्दा असा आहे की जर तुमचं काहीच नाहीये, तुम्हाला माहिती की तुम्ही जाणारच नाहीये, तर माध्यमांपासून एवढं पळण्याचं आणि प्रत्येकाला काहीतरी म्हणजे एकदम क्लिअर नसलेल्या गोष्टी सांगण्याचं किंवा अस्पष्ट काहीतरी किंवा आणखी दुसरं सगळं वातावरण होईल अशा पद्धतीने उत्तर देण्याची ओमराजेंना काहीच आवश्यकता नव्हती. अशी व्यक्ती, जी व्यक्ती शेवटपर्यंत ठाकरेंसोबत थांबते असं सांगते, अशी व्यक्ती ज्या व्यक्तीने ठाकरेंनी कसं आमच्या पाठीशी उभे राहिले, आम्हाला कसं बळ दिलं आणि बाकी कसे गद्दार आहे ते वारंवार सांगत राहिले, या सगळ्यांसोबत काम करणारे आणखी एक कैलास पाटील तिथल्या धाराशिवमधल्या कळंबचे आमदार. आता कैलास पाटलांशी माझं बोलणार, कारण यांना एकदम त्या दोघांना म्हणजे ओमराजे आणि कैलास पाटील एकदम जयवीरू असल्यासारखे जिल्ह्याचे दोघं जण कायम सगळे लोक त्यांना अशी उपमा देत असतात की हे दोघं सोबत काम करत असतात. आणि राजकीय दृष्ट्या पाहिलं तर दोघं एकदम यंग आहेत, तसं पाहायला गेलं तर 40s आहेत दोघांच्या. आता
कैलास पाटलांना काल रात्री माझा फोन झाला. सहज ते म्हटले की नाही मला एक्झॅक्टली याबद्दल अजून काही कंप्लीट माहिती नाही वगैरे वगैरे. पण सकाळी जेव्हा परत एकदा फोन झाला तेव्हा त्यांच्याही मनात पाल चुकचुकले असणार. आणि त्यावेळी ते म्हटले की मला तर बाबा हे सगळं कन्फ्युजिंग वाटतंय. कन्फ्युजिंग म्हणजे काय तर इट शोज दॅट की आता त्यांना ओमराजेंकडून किंवा आणखी यांच्या कोणत्या सहकाऱ्यांकडून कोणती शाश्वती मिळत होती हे त्यात क्लिअर झालं. दुसरं, त्यांचं सुषमा अंधारेंशी बोलणं आलं त्यावेळी ते म्हटले की मी माझी गॅरंटी घेऊ शकतो, मी समोरच्याची किंवा दुसऱ्याची माणसाची कशी काय गॅरंटी घेऊ. याच्यावर आणखी स्पष्ट झालं की जी 2 व्यक्ती इतक्या सोबत फिरत होत्या त्यातल्या जवळच्या असलेल्या व्यक्तीला सुद्धा आता सोबतच्या माणसाची गॅरंटी घेता येत नाहीये. इट शोज दॅट की ओमराजेंनी या सगळ्यामध्ये कुठेतरी म्हणजे जे त्यांच्याकडून सगळ्या अपेक्षा ठेवत होत्या की आता ज्या पद्धतीने लोक म्हणतात की नाही नाही असं कसं काय त्यांनी निर्णय घेतला, आम्हाला विचारलंच नाही त्यांच्या मतदारसंघात वगैरे, हे जे काही कार्यकर्ते किंवा त्यांचे मतदारसंघ म्हणतात, तर इट शोज दॅट की ओमराजेंनी आतापर्यंत या सगळ्या प्रकरणावरती कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. उलट त्या सगळ्यापासून लांब पळाले, या कॉन्ट्रोवर्सीपासून त्यांनी स्वतःला लांब ठेवलं. आणि असं असू शकतं की ते पुण्यात थांबले पण त्यांनी सही मात्र देऊन हा सगळा प्रकरण मार्गी लावला. आता 6 पैकी 9 आले तरच 2/3 मेजॉरिटी होती, समजून घ्या. मूळ मुद्दा असा आहे की केंद्र सरकारला लोकसभेत जर आता कोणतेही बिल पास करून घ्यायचं असेल, मध्ये डिलिमिटेशन असेल, आणखी काही महिला विधेयक किंवा समजा आपण असं म्हणू की घटना दुरुस्तीच करायची, तर या सगळ्यासाठी 363चा आकडा आहे. भाजपकडे 240 जवळपास, मित्रपक्ष मिळून हा आकडा 290 ते 300 पर्यंत जातोय. समजा तो 300 पर्यंत जर झाला तरी 363चा आकडा क्रॉस करायचा आहे. आणखी पुढे 50 ते 63 अशी मंडळी त्यांना सोबत पाहिजेत खासदार की ज्यांच्यामुळे आपण हा जे काय आपल्याला चेंजेस करायचे किंवा जी बिल्स पास करून घ्यायचे त्यात कुठेही अडचण येणार नाही. बरं, याच्या व्यतिरिक्त भाजपला राज्यांमध्ये त्यांची मेजॉरिटी पाहिजे, त्यांची किंवा त्यांच्या अलायन्सेस सोबत असलेली सरकार पाहिजेत. तर आज भाजप जवळपास 20 ते 21 राज्यांमध्ये भाजपची सरकार आहे देशातल्या, त्यामुळे तिथेही बीजेपीला या सगळ्याबद्दल कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. पण मुद्दा असा आहे की पुण्याच्या एअरपोर्टवरून ओमराजे लगेच बाहेर का नाही आले, ते वारंवार हे माध्यमांना का सांगतात की मी पुण्यात आहे आणि पुण्यात असूनही कोणाच्या समोर ते अजून का नाही आले, या सगळ्याची प्रश्नाची उत्तरं आता ज्यावेळी शिवसेनेचे गटनेते अरविंद सावंत यांनी जेव्हा या सगळ्या प्रकरणामध्ये आता व्हीप काढलेला आहे आणि जे प्रतोद आणखी त्यांचे आहेत यांनी मिळून तो व्हीप काढलेला आहे आणि सांगितलेलं आहे की उद्या पक्षाची बैठक आहे आणि पक्षाच्या विधिमंडळ बैठकीला सगळ्यांनी, विधिमंडळ म्हणजे पॉलिटिकल पार्टी आणि कॉन्स्टिट्यूशन राजकीय पक्ष वेगळा आणि विधिमंडळ पक्ष असे 2 आहेत ते. सो लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि पॉलिटिकल पार्टी, सो सगळ्या लेजिस्लेटिव्ह पार्टीने या सगळ्याला हजर राहायचं आहे. व्हीप बजावला नाही तर डिस्क्वालिफिकेशनची त्याच्यावरती होऊ शकते. आता जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तोपर्यंत तरी ओमराजेंचं याच्यावरती कोणतं स्पष्टीकरण नाहीये. नंबर ट्राय केले आता दुपारनंतर तर नंबर बंद लागतोय, त्यामुळे ते नॉट रिचेबल आहेत हे तर आता क्लिअर झालेलं आहे. सकाळपर्यंत ते आमच्याशी फोनवरही बोलत होते पण आता मात्र ते कोणाशी बोलत नाहीयेत. इंटरेस्टिंग मुद्दा काय सगळ्यातला की धाराशिवच्या राजकारणामध्ये आता शिंदेंना चांगला चेहरा, जर ते गेले असतील तर चांगला चेहरा मिळाला वगैरे वगैरे, इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण हे समजून घेतलं पाहिजे की सत्तेशिवाय ही सगळी मंडळी, हे जे खासदार वगैरे होते हे गेले 2-2.5 वर्ष राहिले. आता पुढच्यांना 2-2.5 वर्ष जेव्हा काढायचे आहेत तेव्हा त्यांना सत्तेसोबत येऊन, म्हणजे आता जे काय सांगतात आम्हाला कोट अनकोट विकास करायचा आता असं सगळेजण सांगतील, पण शेवटी राजकारण करायला आणि विकासाला खिशात पैसे लागतात. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की तुम्ही जर विरोधातले कोणी आमदार किंवा खासदार असाल तर त्यांना खरंच पैसे मिळतात का आणि सत्तारे खरंच त्यांना त्यांच्याकडे प्रोजेक्ट्स मान्य करतायत का, याचं उत्तर तुम्हाला दिल्यानंतर असं कळेल की ते नाही, असं वेगवेगळे आमदार ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतात. शेवटचा मुद्दा काय सगळ्यातला, ओमराजे कुठे आहेत, कोणासोबत आहेत, काय नाहीत हे येणाऱ्या काळात कळेल. पण एक शेवटची हिंट देतो ती याच्यासाठी की उद्या कदाचित चित्र बदललेलं दिसेल. का म्हणून मी सांगतो. 5 जणांचं फिक्स झालेलं होतं, याच्यामधल्या दोघांच्या गोष्टी म्हणजे 4 जणांचं फिक्स झालेलं होतं 9 मधल्या, यातल्या दोघांच्या गोष्टी पुढे मागे होत्या. कोण कोण होते? संजय पाटील आणि ओमराजे निंबाळकर. ओमराजे निंबाळकर दुपारपर्यंत बोलत होते सगळं ठीक आहे, आता ते काही नाही म्हणत आहेत. संजय पाटील पण असं म्हणतात की नाही काही संबंध नाही, मी इकडेच आहे घरी आणि काहीतरी फॅमिली फंक्शन वगैरे आहेत असं त्यांनी आम्हाला पण फोनवरती सांगितलं, सगळं ठीक आहे. मुद्दा असा आहे की आज रात्रभरात उद्धव ठाकरे हे फोनाफोनी ह्या सगळ्यांचे झाल्यानंतर त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर हा आकडा उद्या परत एकदा तुम्हाला 5-6चा 5ही झालेला दिसू शकतो. आणि संजय पाटील किंवा मग ओमराजे निंबाळकर याच्यातलंच कोणतरी असेल, हे व्यक्ती तुम्हाला उद्या मीडियासमोर येऊन सांगतील की माझा खरंच काही संबंध नव्हता बघा, मी ते इकडे गेलोच नव्हतो आणि कालपासून जे काय सगळं चाललंय हे फक्त माध्यमांमधले खेळ होते. पण आज रात्रीच्या ज्या काही ॲडजस्टमेंट्स आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत आणि त्या शिवसेनेच्या गोटातल्या नाहीत. आत्ता मला जी माहिती मिळते, अर्थात हे उद्या जर झालं तर मी परत त्याच्यावरती व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहे, महाराष्ट्रातल्या भाजपच्या एका मोठ्या नेत्याने या सगळ्या प्रकरणात फोन केलेला आहे आणि तो फोन शिवसेनेतल्या एका व्यक्तीसोबत झालेला आहे. त्यानंतर ही समीकरणं काय बदलतात काय नाही हे उद्या बघणं महत्त्वाचं आहे.
त्या ॲडजस्टमेंट्स रात्रभरात झाल्या तर खरंच काय घडलं पडद्यामागे ते परत उद्या एकदा तुमच्यापर्यंत मी घेऊन येईल. बाकी मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार थेट पुण्यावरून.